हे त्या टीईटी मध्ये नेमके कसे प्रश्न आलेले आहेत. तर पहिले 1 ते 4 प्रश्न हे कसे आहेत, तर हे उतार्यावरती आहे, ते आपण सोडून दिले. तुम्ही काय करायचं, तर उतारा वाचायचा, आधी उतारा वाचणे, आधी प्रश्न वाचायचे आणि मग उतारा वाचायचा, पटकन उत्तर मिळणार. चला, 5वा प्रश्न आपला असा, महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे. रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील, शिवाजी सावंत. तर महानायक संभाजी आपल्याला माहिती आहे, पानिपत माहिती आहे, पानिपतची तिसऱ्या लढाईवर आधारित आहे. मग कोण आहे त्याचे लेखक, तर त्याचे लेखक आहे विश्वास पाटील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे काय, तर लेखक आणि त्यांची पुस्तके यावर 100% प्रश्न असतो, म्हणून ते वाचून घ्यायचं आहे. मी यूट्यूबला एक लेक्चर टाकलंय, ते तुम्ही बघून घ्यायचं. डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती. चला, रोज कुठल्या तरी फॅक्टरीला पाचवा भोंगा वाजायचा, असं काय दिलंय असं वाक्य, चूक झाली असेल. रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5वा भोंगा वाजत असे, या वाक्याचा काळ ओळखा. हा 5चा भोंगा. मग आता या ठिकाणी काय, रोज, नेहमी, रोज, नेहमी, नियमित, नेहमी असे शब्द आले, तर मग तो कोणता काळ असतो, रीती असे. मग त्याने असे म्हटले, असे म्हणजे भूतकाळ आहे. काय आहे, भूतकाळ, रीती, भूतकाळ. चला, नेहमी लक्षात घ्या, नेहमीच घडणारी क्रिया म्हणजे रीती असते. रीती मग तो रीती वर्तमान काळ असेल, रीती भूतकाळ असेल, रीती भविष्यकाळ असेल. रीती वर्तमान काळामध्ये काय असतं, तर वाजत असते, वाजत असतो, खात असतो, पीत असतो, रडत असतो, हसत असतो, असं असतं. भूतकाळात काय असे, पळत असे, हसत असे, रडत असे, वाजत असे, झोपत असे, उठत असे, खेळत असे. आणि रीती भविष्यकाळामध्ये काय असतं, वाजत जाईल, खात जाईल, राहत जाईल, पळत जाईल, हात धुत जाईल. चला इथं कोणता काळ आहे, मग रीती, भूतकाळ. चला, काही अडचणी. काळाचे 3 प्रकार आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. मुख्य प्रकार आणि उपप्रकार 4. साधा, चालू, पूर्ण रीती. साधा, चालू, पूर्ण रीती. चला, या ठिकाणी इथे लक्षात घ्यायचं आपल्याला, आपला आशीर्वाद असावा, या वाक्याचा प्रकार कोणता. संकेतार्थी, स्वार्थी, अज्ञार्थी, विद्यार्थी. आपला आशीर्वाद असावा. वा, व, वी, वे, वा, वी, वे, वा, वी, व, वी, वे, ने शेवट झालाय, म्हणजे कसं आहे, विद्यार्थी असणार, विद्यार्थी. चला, क्रियापदाचे 4 अर्थ आहे, स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. सरळ साधा अर्थ त्याला म्हणा स्वार्थ. आज्ञा केलेली असेल अज्ञार्थ, व, वी, वे ने शेवट झाला विद्यार्थ, आणि संकेतार्थ जर तर असेल तर संकेतार्थ. काही ताण घेऊ नका, एकदम सोपे प्रश्न असतात, तुम्ही पास होणार आहे. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. देशी, परभाषी, तत्सम, तद्भव. आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आपली जी भाषा आहे मराठी भाषा, या मराठी भाषेवर जास्त प्रभाव कोणत्या भाषेत झालेला आहे, तर संस्कृत भाषेत झालेला आहे. संस्कृतमध्ये भरपूर शब्द आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. जे जसेच्या तसे आले त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, जसेच्या तसे. आणि जे बदलून आले, दुग्धचं दूध झालं, कर्णचं कान झालं, पर्णचं पान झालं, जे बदलून आले त्यांना म्हणतात तद्भव. आणि जे जसेच्या तसे आले त्यांना म्हणायचं तत्सम. मग विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, तर तो तत्सम आहे. जसाच्या तसा आला, जसाच्या तसा, म्हणून तत्सम. सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले, या वाक्याचे प्रयोग ओळखा. सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले, मावळले, गडगडते. भावकर्तृक क्रियापदे आहे आणि भावकर्तृक क्रियापदाचा भावकर्तरी प्रयोग होतो. काही अडचण नाही, काही अवघड नाही. भाव कर्तरी प्रयोग. क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार, कर्तरी, कर्मणी. लक्षात घ्या, क्रियापदाचे 2 प्रकार काय, सकर्मक, अकर्मक. क्रियापदाचे 2 प्रकार, सकर्मक, अकर्मक. आणि त्यांनी विचारलं आपल्याला काय, प्रयोग विचारलं. मग प्रयोगाचे किती प्रकार आहेत, 3. कर्तरी, कर्मणी, भावे. कर्तरी, कर्मणी, भावे. आणि या ठिकाणी हा भावे प्रयोगाचा पुढचा भाग आहे की उजाडले, मावळले, गडगडते, जळजळते, मळमळते. तर त्यावेळेस काय म्हणायचा, भाव कर्तरी प्रयोग. बाकी काही पाहत बसायचं नाही, क्रियापदाचा खेळ आहे हा. मस जस ततग, मस जस ततग, मस जस ततग, मस जस ततग. हे कोणत्या वृत्ताचे गण आहे. आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे नेमके गण किती आहे. 8 गण असतात. यरतन भजसम, यरतन भजसम, यरतन भजसम, यरतन भजसम. यरत
य र त न भ ज स म. आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु. आद्य गुरु मध्य गुरु अंत्य गुरु सर्व गुरु. आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु. आद्य गुरु मध्य गुरु अंत्य गुरु सर्व गुरु. चला ते तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर यूट्यूबला जा, तुम्हाला तिथे शिकायला भेटेल. किंवा डोळे गुरुजी आपलं ॲप घ्या, घे भरारी डोळे गुरुजी. त्याच्यावरती तुम्हाला ते शिकायला भेटेल. काही नाही, एकदम सोप्या पद्धतीने. तर बाकीचं मी काही बोलणार नाही आता. भुजंग प्रयात सांगतं य य य 4 वेळा य आहे. इंद्रवजा इंद्र वज्रा, इथं काय आहे इंद्र वज्रा आणि उपेंद्र वज्रा. चला हे आपलं उत्तर काय आहे इथं शार्दूल विक्रीडित. चला गड्यांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजीची. आज पौर्णिमा जमली तारे आकाशातील वर्गात. पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार घटात न बसणारा शब्द कोणता? संधी म्हणजे सांधणे. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण, द्वयीचा संयोग होतो आणि एक शब्द तयार होतो. संधी होतो, संधी होतो. मग काय सांगितलं इथे? संधीचे 3 प्रकार आहे. स्वरसंधी, स्वरापासून स्वरसंधी, व्यंजनापासून व्यंजन संधी, विसर्गापासून विसर्ग संधी. स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी हे संधीचे मुख्य 3 प्रकार. मराठी संधीचे 2 प्रकार, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. आणि मग संधी नियमानुसार त्यांनी सांगितलं घटात न बसणारा शब्द कोणता? दुह अधिक काळ दुष्काळ, इथं षटकोन दिसतं. निही अधिक कारण निष्करण, निही अधिक फळ निष्फळ, म्हणजे वेगळा कोण आहे? वेगळा वेगळा वेगळा. उत्तर काय पाहिजे मग? उत्तर पाहिजे दुर्जन. वेगळा दुर्जन आहे. हे 3 एका नियमात बसतात. हे पाहुणे वेगळ्या नियमाचे. नामदेव ढसाळ यांची साहित्य कृती कोणती? मी सांगितलं साहित्यावर 1-2 प्रश्न असतात. एक कवी आणि लेखक, त्यांचे टोपण नावे वगैरे. तर आपल्याला चालायचं आहे कुठं? तर नामदेव ढसाळांकडे. हो, नामदेव ढसाळ यांची साहित्य कृती कोणती? रेशमाच्या गाठी, तांबडी माती, पोरगा, हाडकी हाडवळ. हाडकी हाडवळ. तर हे पाठांतराचा भाग आहे. याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. 12 नंबरचा प्रश्न झाला. आता 13 नंबरचा प्रश्न आपल्या पुढे घेऊन येतोय. 13 नंबरचा प्रश्न काय गुरुजी? पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्दावरती कुणीही बोललो नाही. शुद्ध शब्दावरती डोळे गुरुजींनी शुद्ध लेखनाचा कोर्स तयार केला महाराष्ट्रात सर्वप्रथम. म्हणून महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना विनंती आहे, घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप घ्या. त्या ॲपवरचा कोर्स आहे. एका दिवसात 2 दिवसात तुम्ही फायनल करू शकता. पाहून 2-3 मिनिटाचे लेक्चर आहे आणि तो कोर्स तुम्ही पाहून तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवा आणि तुम्ही शिका. आणि आपल्या मराठीचं संवर्धन करायचं आपल्याला. मुलांना येणाऱ्या अडचणी, नेमका शब्द तयार कसा झाला. आता नाविन्य, परीक्षा, प्रतीक्षागृह, आध्यात्मिक. आता बघा या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की अशुद्ध शब्द ओळखा. आता कसा ओळखायचा नेमका? तर या ठिकाणी परीक्षा शब्द, पर्याधिक इच्छा, परीक्षा, पर्याधिक इच्छा, परीक्षा, पर्याधिक इच्छा, परीक्षा, स्वरसंधीचा आहे. आध्यात्मिक, अध्यात्म. आता या ठिकाणी घडलं काय? लक्षात घ्या गुरुजी. काय? अध्यात्म. मूळ शब्द काय आहे? अध्यात्म. या अध्यात्म शब्दाला ईक प्रत्यय जोडायचंय. ईक हे संस्कृत प्रत्यय जोडायचंय. मग आता या ठिकाणी ईक प्रत्यय जोडताना काय होणार? तर ईक प्रत्यय सांगतं मी ज्याला जोडला जातो त्याच्या पहिल्या अक्षरातील स्वरामध्ये वाढ होते. पहिल्या अक्षरातील स्वरामध्ये वाढ होते बरं का. हे अत्यंत महत्वाचं आहे. मग अचा काय होणार आहे? आ होणार आहे. म्हणजे अध्यात्म मूळ शब्द आहे. अचा झाला आ. मधल्या अक्षरामध्ये बदल करण्याचा अजिबात अधिकार आपल्याला नाही. आध्या. आता या ठिकाणी ही ई या मल मध्ये घुसती आणि तयार होतं मी. आणि शेवटचं क आणि शुद्ध तयार झाला शब्द आध्यात्मिक. हा शब्द शुद्ध आहे. परी अधिक इच्छा, परी अधिक इच्छा. आता या ठिकाणी तयार झालं रस्वई आणि या ठिकाणी दीर्घई यांची तयार होते दीर्घई. म्हणजे शब्द तयार झाला परीक्षा. आता आपण चालू नाविन्य शब्द कसा तयार झाला. आता लक्षात घ्या, मूळतः नवीन हा शब्द आहे. मूळ शब्द काय आहे? नवीन. नवीन शब्दाला य प्रत्यय लावायचे आपल्याला. काय? य. आणि य प्रत्यय सांगतं मी ज्याला लागणार
एक दोन जण म्हणे सर तुम्ही लय ओरडता आणि मग आमचं डोकं दुखत. आता तुम्ही आवाज कमी करून ऐका, मग मी काय करू, माझा उत्साह आहे, उत्साहाने शिकायचं. मग असं नवीन हा शब्द कसा तयार झाला, अरे होय तिकडं ना, हे सरळ बोला ना. नवीन हा शब्द आपण आपण समजलं पाहिजे, जाऊ द्या बाकीच्या गोष्टी. आता नवीन शब्दाला य प्रत्यय लावायचंय. मग काय होणार, य सांगतं मी ज्याच्या मागून लागतो त्याला काय लागतंय, न च काय होतं, अ च काय होतो, आ होतो, अ चा आ होतो. मग न चा काय होणार गुरुजी, ना होणार. आता या वी मध्ये बदल करण्याचा अधिकार कोणी दिला आपल्याला, अजिबात दिलेला नाही. मग हाय जसंच्या तसं ठेवा. आता ह्या न ला यला न जोडून टाका, तयार झाला शब्द नाविन्य. म्हणजे या ठिकाणी हा शब्द कसा आहे, अशुद्ध आहे. मग शुद्ध शब्द काय, तर वला दुसरी वेलांटी पाहिजे, नाविन्य. ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, हे चूक आहे. मग अशुद्ध शब्द कोणता आहे, नाविन्य. कळतंय का गुरुजी, डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. चला संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं आपल्याला. जयंताने विचारले कोण होते, या वाक्यात जयंताने विचारले स्वल्पविराम कोण होते, एकेरी अवतरण आणि प्रश्नचिन्ह. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहे, पटकन दिसतं आपल्याला. कोण कोण आलं, एक, त्यानंतर हे दोहे, म्हणजे हे दोहे मिळून एक असतं, एक दोन आणि हे एक तीन. आपलं उत्तर काय आहे, तीन. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. वारू हय तुरंग शाखामृग. आता त्यांनी सांगितलं समानार्थी नसलेला शब्द वारू हय तुरंग, हा समानार्थी कोणाला, अश्व म्हणजे घोडा, अश्व म्हणजे घोडा. वारू अश्व हय तुरंग हे घोड्याला समानार्थी शब्द आहे. अश्व घोडा, वारू हय तुरंग अश्व, हा हे कोणाला, हे घोड्याला आहे. मग शाखामृग हा वेगळा शब्द आहे. मग या शब्दात समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे, शाखामृग आहे. शाखामृग म्हणजे कशाला म्हणतात, या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर कोण, वानर, मरकट, कपी, चला त्याचं नाव येते वानराचं. आता ही कविता काय आहे तुम्हाला माहित आहे. कविता काय करायची, आधी प्रश्न वाचून घ्यायचे कवितावरचे आणि नंतर कविता वाचायची. 16 ते 19 ते सोडून पुढे. आणि चला 20वा प्रश्न घेऊ आपण. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. जहाल जहाल जहाल, जहालवादी आणि मावळवादी दोन गट होते. लाल बाल पाल, लाल बाल पाल, इतिहासात लाल बाल पाल. बरेच जण म्हणतील गुरुजी नाचता कोण मग काय, नाचत गात हसत खेळत करा काम, चला ताण नका घेऊ. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. उग्र, तिखट, मावाळ, जलाल. आता त्यांनी विरुद्धार्थी शब्द सांगितला. जहाल, जहालचा विरुद्धार्थी मावाळ येत आहे, हे समानार्थी. जहाल म्हणजे उग्र, जहाल म्हणजे तिखट, जहाल म्हणजे जलाल. मग जहाल या शब्दाचा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मावाळ, जहाल, मावाळ हे समानार्थी आहे, उग्र तिखट. 21 नंबर, पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड, हसून केले गोड, रडून केले खोंड, मारून केले गौंड, हसत झालेली धोंड. तर हसून केले गोड म्हणे, हा म्हणी पाठ करा. पाठ करा म्हणजे वाचत राहा. कितवा नंबर आहे, 21 वर्ष झाला मला, इकडे चालावं लागेल आपल्याला. चला 22 नंबर. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता, तर तो आहे बहुव्रीही समास. समास दोन वेगवेगळे शब्द एकत्र येतात आणि एक सामासिक शब्द तयार होतो. एकत्र येणारे जे दोन पद आहेत त्यापैकी कोणतं पद महत्वाचं, 1 नंबर की 2 नंबर, 1 नंबर की 2 नंबर. त्यावरून समासाचे 4 प्रकार पाडले. एकाला म्हटलं अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. 4 प्रकार आहे. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरेच पद महत्वाचे असते. दिलेले पद हे तिसऱ्या पदाचे विशेषण असते. जसे की आपण म्हणलं गजानन, गजाचा आहे आनन ज्याला, असा तो गणपती. चला आता या ठिकाणी मग काय आपलं उत्तर, आपलं उत्तर काय गुरुजी, बहुव्रीही तिसरेच पद महत्वाचे असते.
पुढीलपैकी भाववाचक नाम भाववाचक नसलेले नाम ओळखा. भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र. तर भाववाचक नसलेले नाम, इथं भव्यता भावे, गुणधर्म, सौंदर्य भावे, दातृत्व भावे, यात भाव दडलेला आहे. स्वतंत्र, याला नाम म्हणा, परंतु या ठिकाणी स्वतंत्र काय आहे तर भाववाचक नसलेले नाम आहे. चला, नामाचे 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम जे सर्वसामान्य असते, जातीवाचक असते, ज्याच्यामध्ये एक समूह, एक गट सूचित केलेला असतो, त्याचे अनेक वचन होते. विशेष नामाचे कधी अनेक वचन होत नाही. भाववाचक नामाचे कधी अनेक वचन होत नाही. चला, साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? साधर्म्यावर आणि वैविध्यावर आधारित असे. दृष्टांत, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारे. दृष्टांत. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. पुरुषवाचक शब्द ओळखा. तो क्लास, ती कंपनी, ती ट्रंक. ट्रंक म्हणजे पेटी. आता हे जे कंपनी, ट्रंक, पेन्सिल हे इंग्लिश शब्द आहे. मग इंग्रजी शब्दाचं लिंग कसं ओळखायचं तर त्या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात, त्या मराठी शब्दाचं लिंग ओळखा आणि मग त्या इंग्रजी शब्दाला द्या. पेन्सिल लेखणी, लेखणी ती लेखणी स्त्रीलिंग म्हणून पेन्सिलचं लिंग स्त्रीलिंग. ट्रंक म्हणजे पेटी, ती पेटी. ट्रक नाही बरं का ते, ट्रंक म्हणजे पेटी, पेटीचं लिंग स्त्रीलिंग म्हणून ट्रंकचं लिंग स्त्रीलिंग. कंपनी, मंडळी, ती मंडळी, मंडळीचं लिंग स्त्रीलिंग म्हणून कंपनीचं लिंग स्त्रीलिंग. क्लास, तो वर्ग, वर्ग, तो वर्ग म्हणून क्लासचं लिंग काय आहे पुरुषवाचक आहे. पुरुषवाचक शब्द कोणता आहे तर क्लास आहे, त्याचं पुल्लिंग येत आहे. पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं निश्चितपणे एकवचनी शब्द. घरे अनेक आहे. लिंबे, लिंबू लिंबे, फोटो फोटो, पिले पिलू पिले. मग आता या ठिकाणी हे अनेक वचनी आहे, पण फोटो जो शब्द आहे हा एक वचनात आणि अनेक वचनात एकच वापरला जातो, म्हणून या ठिकाणी ते उत्तर आपलं येईल. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. मुलांनी आज्ञा पाळावी विभक्ती ओळखा. विभक्त्या किती आहे तर 8 आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. 8 प्रकारची विभक्ती आहे. प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा विभक्तीला एक वचन अनेक वचनात प्रत्यय नाही. मग द्वितीय विभक्तीची सलाते सलानाते, सलाते सलानाते. तृतीय ने एसी नेसेही. चतुर्थी सलाते सलानाते, म्हणजे द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहे. चतुर्थी झाली. पंचमीचे काय ऊन होन. षष्ठी चा ची चे चा ची चे चा. सप्तमी तय्या तय्या. संबोधन अनेक वचनात नो. आता या ठिकाणी लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं आपल्याला, आपण म्हटलं ने ए सी नी सी ई ही. तृतीया. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय पाहिजे तृतीय आहे. मग तृतीय काय आहे बघा, तृतीयचे प्रत्यय काय आहे ने ए सी नी सी ई ही. मुलांनी अनेक वचनी. तृतीय अनेक वचन. नी लागलं ना, आणि अनेक वचनातलं येते. अनेक वचनी प्रत्यय कसं ओळखायचं तर अनेक वचनी प्रत्यय केव्हा असतं तर त्याच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार आला. प्रत्ययाच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार आला की समजून करायचं काय हे अनेक वचनी प्रत्यय आहे. ते पटकन कळतं आपल्याला मुलांनी. चला मग उत्तर काय आहे गुरुजी पण तृतीय अनेक वचनी झालं मग. चला मग पुढं. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? पत्रलेखनाचा प्रकार 100% परीक्षेला विचारला जातोय. पत्रलेखनावर तुम्ही तेवढा अभ्यास करा, काही मोठं प्रकरण नाही येते 2-4. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तक्रार अजिबात नाही. मागणी अजिबात नाही. कौटुंबिक पत्र, व्यावसायिक पत्र. मला काय करा नोकरीवर घ्या हो तुम्ही, मग अर्ज केला व्यावसायिक येते. चला 30वा प्रश्न नाही 29वा. पुढील पैकी कठोर व्यंजन कोणते? कठोर व्यंजन कोणते? चला प्रथम आपल्याला हे माहिती पाहिजे. वर्ण जर विचारले तरी सांगायचे. वर्ण सांगा 52. वर्णाचे प्रकार सांगा 3. स्वर, स्वरादी, व्यंजने. स्वर किती सांगायचे 14. स्वर किती सांगायचे 14. स्वरादी किती सांगायच्या 2. आणि व्यंजने किती सांगायचे 34. आणि विशेष संयुक्त व्यंजने विचारले तर 2. त्यांनी आपल्याला काय विचारलं की कठोर व्यंजने कशाला म्हणायचं, आता ते माहिती पाहिजे गरजेचं.
पहिले जे वर्ग आहे कशाचे वर्ग गुरुजी, तर या ठिकाणी तुम्हाला 1 मिनिट सांगून देतो मी. वर्ग पाडायचे आपल्याला. काय करायचे? 5 वर्ग. क च त त प क च ट त प कचट त प क च ट त प कचट त प कचट त प क च ट त प कचट त प. आता ख छ ठ, माझं उलट काम आहे. क ख छ ठ थ फ कचड थप खचड थप कचड थप खचड थप कचड थप खचड थप. पाय मोडून लिहावं लागतात ते. क च ट थप ख छ ठ थप. या ज्या उभ्या 2 ओळी आहे ना, यांना म्हणायचं कठोर व्यंजने. काय म्हणायचं? कठोर. इकडे मृदू. ग ज ड द ब गजड दब 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 गजड दब. घ झ झ घ झ ढ ध भ गजड धब गजड दब गजड धब. या पाहुण्याला म्हणायचं मृदू व्यंजने. कोणती व्यंजने? मृदू. आणि शेवटचे जे हे 5 इथं अन, इथे न, इथे न न आणि इथे म. हे काय? 5 अनुनासिके. अनुनासिके ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुनासिक म्हणतात. याला पाठ कसं करायचं? क ख ग गंग च छ ज जन ट ठ ड ढ त थ द न प फ प म. असं पाठ करा. असं करा. क च ड त प खजड थप गजड धब गजड धब. चला, आणि मग यावर आधारित प्रश्न काय केला आपल्याला पाहुणे मंडळ? याच्यावर प्रश्न आधारित केला. आता आपल्याला माहिती पाहिजे हे क चढ थप खचड थप हे कठोर आहे. मग त्यांनी आपल्याला विचारलं कठोर व्यंजन कोणते. इथं बघा काय विचारलं, पुढील पैकी कठोर व्यंजन कोणते? क च क च ट तप ख छ ठ थप ग ज ड द ब. ग ज ड द ब म्हणजे हे कोण आहे? गजड दब. कचड थप आणि खचड थप हे 2 कठोर आहे. गजड दब गजड दब म्हणजे ती काय? मृदू आहे. मग कठोर कोण आहे? आपले पाहुणे मंडळ. पाहुणे मंडळ काय कठोर? चला उत्तर. आता शेवटचा प्रश्न आहे. काय शेवटचा प्रश्न गुरुजी? डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. चला पटकन घे भरारी. डोळे गुरुजी नावाचा ऍप घ्या. त्या ऍप वरती इतका सुंदर कोर्स तयार केलेला आहे. तुमच्या वेळेनुसार कधी केव्हा ऐकू शकता. आणि ठरवलं तर 8 दिवसात पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. बस सकाळपासून संध्याकाळ बसा. 1 आणि 2 दिवसात पूर्ण व्याकरण ऐकून घ्या. गुरुजी नाचते, गाते, हसते, खेळते. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. या वाक्यात किती नामांचे सामान्य रूप बदल झालेला आहे? मग सामान्य रूपामुळे बदल झाला. सामान्य रूप म्हणजे काय? मूळ शब्दाला प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्द झालेला बदल म्हणजे सामान्य रूप. घर आहे, घर शब्दाला आपल्याला प्रत्यय लावायचा आहे ला. आणि मग काय शब्द झाला? घराला. घराला या तुम्ही लवकर. मग घर शब्दात सामान्य रूप काय? घरा. मग त्याने विचारलं शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. मग शिक्षकांनी आणि मुलांना मूळ शब्द काय? शिक्षक. आणि इथं काय झालं? शिक्षकांनी आणि मुलांना म्हणजे 2च नामात. किती नामात बदल झाला? 2 नामात. अशा पद्धतीने हे आहे आपली प्रश्नपत्रिका. मागचे झालेले पेपर काही अवघड प्रश्न आलेले नाही. आणि या वर्षी तर त्याच्याहून सोपे येणार. तुम्ही याच परीक्षेमध्ये 30 पैकी 30 मार्क घेणार. आणि जसे तुम्हाला मराठीचे 30 पैकी 30 मार्क पडले तसेच हिंदी जर निवडला असेल तर त्याचे 25 मार्क पडणार. काही नाही, मराठीवर आधारित प्रश्न येणार आहे तुम्हाला हिंदीचे. काही अवघड येणार नाही. जास्त ताण घेऊ नका. मानसशास्त्र थोडं वाचा आणि परिसर अभ्यास वाचा. झाले तुम्ही पास. चला डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. आपला ॲप घ्या, घे भरारी डोळे गुरुजी. जर यूट्यूबला पाहिजे असेल फ्रीमध्ये तर डोळे गुरुजी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर शिका. आणि डोळे गुरुजी नावाचं इन्स्टा चॅनल आहे. आणि जर तुम्हाला आपलं पुस्तक लागत असेल घाबरून जाऊ नका. मग 15 दिवस आता किती? आजची तारीख 11. मग 28 तारखेला पेपर आहे गुरुजी. कसं हो राहिलं, काय करावं, काही ताण घेऊ नका. अभ्यास करा फक्त 100% द्या. सकारात्मक राहा. मी पास होणार आहे ना. अभ्यासाला बसा. ताण घेऊ नका. कुणावर राग व्यक्त करू नका. शांत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. माझी नोकरी जाणार नाहीये. मी 100% पास होणार आहे. मी शिक्षक आहे. मी हुशार आहे. मी पास होणार आहे. सकारात्मक राहा. वयाचा विचार करू नका. सर्व शक्य आहे. आणि ही तयारी जर तुम्ही
केली आणि कदाचित समजा तुम्ही 1-2 मार्कांना कडले तर घाबरून जायची गरज नाही. तुम्ही पुढच्या वेळेस अजून 6 महिन्यांनी 100पेक्षा जास्त मार्क घेऊन पास होऊ शकता. ताण घ्यायचा नाही. ही परीक्षा आनंदाने द्या, पहिलीच पास होणार. ताण तणावात जर आले तर अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे ताणतणाव घेऊ नका. भाषेवर प्रेम करा, मराठी हिंदीवर प्रेम करा. बाकीच्या विषयावर चर्चा करू नका. काय निर्णय होईन कसं होईन काय, बाकी द्या सोडून. आता फक्त शांततेत